नमस्कार. प्रजासत्ताक दिन आपण का साजरा करतोय, कशाला साजरा करतोय, त्याचा नेमका विषय काय आहे? संविधान लिहून झाल्यानंतर ते लागू करायला 2 महिन्याचा कालावधी कशाला घेतला? रसनवमीच्या माहिती रसाअंतर्गत आज आपण ह्याच गोष्टींचे बारकावे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. उगाचच बाकीची लांबड न लावता डायरेक्ट सुरुवातच करूया आता. 15 ऑगस्ट 1947, नोव्हेंबर 1946, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 या तारखा आपल्यासाठी लय महत्त्वाच्या आहेत. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या आधी आपल्या भारत देशावर इंग्रजांचं राज्य होतं. 1946-47 या दरम्यान काय झालं माहिती आहे काय? वर्ल्ड वॉर 2 सुरू होतं. जर्मनीच्या सैनिकांनी इंग्रजांच्या सैनिकांना लय मारलेला, लय अक्षरशः पळवून मारलेला. त्यामुळं इंग्लंडची जी जनता होती ती लय वैतागलेली या गोष्टीला. याला ती म्हटली त्याला रोज कोणतरी येते, बॉम्बच टाक, रॉकेटच मार, गोळ्याच मार, लय वैतागलेली. तेव्हा इंग्लंडमध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टीचं सरकार होतं. प्राईम मिनिस्टर होते विन्स्टन चर्चिल. आणि त्याचवेळी नेमकं इलेक्शन लागू झाल्या. त्यावेळी ऑपोजिशन पार्टी होती लेबर्स पार्टी. त्यांचे लीडर होते क्लिमेंट ॲटले. त्यांनी काय आश्वासन दिलं की बाबा त्यांचं सरकार आल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम त्या बाबतीत ते सुरू करतील. इकडं आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंटरनॅशनल प्रेशरसुद्धा आणलेलंच होतं आणि भारतात सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांची चळवळी सुरूच होत्या. त्यामुळे हे ओव्हरऑल प्रेशर आल्यामुळं क्लिमेंट ॲटले यांचं सरकार स्थापन जेव्हा झालं तेव्हा त्यांनी काय केलं, कॅबिनेट मंत्र्यांची एक टीम बनवली आणि ती भारताकडे पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या सगळ्या गोष्टींचा आढावा बिडावा सगळा घ्या, अभ्यास करा आणि कसं ह्या गोष्टी पुढे नेता येतील या बाबतीत जरा चर्चा करा. त्याचवेळी 1946ला आपल्या इथं एक इंटरनल सरकार बनवण्यात आलं. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू. आता ब्रिटिश गव्हर्नमेंट आपल्या नवीन झालेल्या गव्हर्नमेंटला काय म्हटलं की बाबा नेमका विषय करायचा कसा? आता तुमच्याकडे संविधान तर नाही आहे, तर नेमका विषय कसा करणार? तर त्यांनी काय आयडिया काढली की आपण एक काम करूया की तुम्ही संविधान बनवायला घ्या, संविधान लिहायला घ्या, तोपर्यंत आम्ही इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 हा लागू करतो. त्या ॲक्टच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला डोमिनियन स्टेटस देतो. तर त्यावेळी मग काय झालं की आपलं त्यावेळीचं जे सरकार होतं त्यांनी ही गोष्ट ठीक आहे, मान्य आहे म्हणली. जोपर्यंत आम्ही संविधान लिहितोय तोपर्यंत ठीक आहे बाबा, डॉमिनियन स्टेटस ॲक्सेप्टेबल आहे, असं झालं ते. मग त्यावेळी नोव्हेंबर 1946ला एक कमिटी स्थापन करण्यात आली. ती होती ड्राफ्टिंग कमिटी. आणि त्या कमिटीला सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर सगळ्या आचारविचार करा, अभ्यास करा आणि संविधान लिहायला सुरुवात करा. त्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. सभापती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि B.N. रॉय हे होते त्या ड्राफ्टिंग कमिटीचे सल्लागार. या सर्वांनी भरपूर मेहनत केली, वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास केला, भरपूर काय लढतरी केल्या आणि संविधान लिहायला सुरुवात केली. हे संविधान लिहून पूर्ण झालं ते 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी. आता तुम्ही म्हणणार की बाबा 26 नोव्हेंबर 1949ला जर संविधान लिहून झालं तर ते त्याच दिवशी लागू का केलं नाही बाबा? सांगतो. त्यासाठी आपल्याला 1929मध्ये जायला पाहिजे. तेव्हा विषय असा झाला की पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणायचे की बाबा काय पण करू दे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, नाहीतर ॲटलिस्ट आपल्याला डॉमिनियन स्टेटस द्या असं आपण इंग्रजांना सांगूया. तर नेताजी सुभाषचंद्र बोस पण तेव्हा काँग्रेसमध्येच होते. दोघे एकत्रच काम करायचे. दोघांची आयडियोलॉजी त्यावेळी सेम होती, नंतर ती बदलली. तर नेताजी सुभाषचंद्र बोस काय म्हटले की बाबा म्हटले डॉमिनियन स्टेटस पिढत असलं फालतू लाड काय चालणार नाहीत, आपल्याला पाहिजे पूर्ण स्वातंत्र्य, संपूर्ण आझादी. तर त्यावेळी काँग्रेसची अधिवेशनं व्हायची. दरवर्षी एक अधिवेशन व्हायचं. तर 1929च्या काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे अनाऊन्स केलं की बाबा पुढच्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 1930च्या शेवटच्या रविवारी आपण आपला स्वाधीनता दिवस म्हणून साजरा करायचा. मग पुढं ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य देऊ देत हजार नाही देऊ देत, काशी करा तुमची, आम्ही 26 जानेवारीला आमचा स्वाधीनता दिवस हा साजरा करणार. त्यामुळं त्या दिवसाचं महत्त्व लय वाढलं त्या दिवसाचं महत्त्व. आणि तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस स्वाधीनता दिवस म्हणून सेलिब्रेट केला जाऊ लागला. त्याचंच कनेक्शन हित आहे. ह्याच तारखेचा उल्लेख संविधानातल्या 394व्या कलमात ड्राफ्टिंग कमिटीद्वारे केला गेला.
ते 394 कलम असं होतं की बाबा जरी संविधान हे 26 नोव्हेंबर 1949ला लिहून झालं असेल तरी ते लागू करावं 26 जानेवारी 1950लाच. कारण कसा होतो विषय होता, 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा, त्याचं एक वेगळं महत्त्व होतं. ते महत्त्व कमी व्हायला नको म्हणूनच ही गोष्ट केली गेली. त्यामुळं 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य दिवस, 26 नोव्हेंबर 1949ला संविधान दिवस आणि 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताक दिवस, हा असा सगळा विषय आहे. ह्या वर्षी आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करायला लागलोय. आपल्या सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भारत, जय हिंद.